पुण्यामध्ये ससून रुग्णालयाच्या समोर पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणावरती साचलेलं आहे। ही सध्याची दृश्य आपण बघतोय पुण्यामधली। पुण्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। मात्र आता पुण्यामध्ये हळूहळू पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। ससून हॉस्पिटलच्या समोरची ही दृश्य आपण बघतोय। गाड्या काढताना सुद्धा आता नागरिकांची कसरत होतीये। आणि पुण्यामधल्या पावसाच्या अपडेट्सचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी। एक तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे अनेक रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। आता मी पुण्यातील रेल्वे स्टेशन अर्थात ससून रुग्णालयाच्या जवळ आहे। जर इथं बघितलं तर बन गार्डन पोलीस स्टेशनच्या समोर गुडघे एवढं पाणी भरलेलं आहे आणि जी बस आहे पीएमपी मिलची ती देखील या पाण्यामध्ये बंद पडलेली आहे। लोक जर आपण बघितलं तर त्यांच्या गाड्या परत घेऊन येत आहेत, कारण गाड्या सगळ्या बंद पडत आहेत। गुडघे एवढं पाणी या ठिकाणी या रस्त्यावर थांबलेलं आहे आणि पलीकडच्या बाजूला जर आपण बघितलं तर या रस्त्यावर पाणी साचल्यामुळं ट्रॅफिक जॅम या ठिकाणी झालेला आहे। ताई, भरपूर पाऊस आहे, म्हणजे गाडी पुढे जात नाही, काय म्हणजे पाणी खरा हे झाले ना, ते तुंबले सगळं। ते मुख्य रस्ता आहे ससून रुग्णालय समोर, म्हणजे अशी परिस्थिती पुण्यात होते। थोड्या वेळात मोठा पाऊस झालाय, हो म्हणजे गाडी बंद पडली, काय झालं? पडली आहे, बंद पडली। कुठं चाललेलं तुम्ही? घरी चालले ना, आता ड्युटी ऑफ झाले। कुठून निघाला? ससून ससून मध्ये कामाला आहे? हो। ससून रुग्णालयातील जे नर्स आहेत, जे स्टाफ आहे, डॉक्टर्स आहेत, ते आता घरी निघालेत। मात्र पाण्या आणि या पावसामुळे त्यांना जाता येत नाहीये, गाड्या बंद पडतायत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।